अधिक मास पोथी अध्याय 23. श्री गणेशाय नमः. एका श्रुते संत सज्जन मलमासाचे पुण्यख्यान. मागील प्रसंगी निरोपण धरा आठवण मानशी. विप्रनंदाची भामिनी विश्या गेलीसे घेऊन ते वार्ता ऐकुनिकाने बंधू शोकसदनी पडियला. इतुका वृत्तांत मागे कथेला या उपरी पाहिजे ऐकिला. अवधा नदीचे श्रवणाला काय करिता झाला विप्रकुमार. शोक करिता तया ते नगरवासी सभवते. समजावणी तया ते गृही गेले आपुलिया. या उपरी तो विप्रकुमार नित्य सारितसे गृहाचार. तक्र विक्रय करून उदर निज हाते संपादितसे. तेरीकडे नारायण यात्रा कमी वर्ष 3. म्हणे जावे माघारे परतोन लेकरू अज्ञान श्रीगुरुचे. गुरुकन्या वेश्येने नेली जाना हे वार्ता वदित नाही नारायणा. परिअंतर साक्ष जनार्दना. फिरले मना नारायणाचे म्हणे गुरुगृही जावे आता. कवन तेथे सुखाची वार्ता. हेतू सांगेना गेली देवता यक्षिणी देवी पूर्वीच. एके तक्र विक्रय करावा एका झारिणत्वे विवाह व्हावा. हे सौख्याचा तेथील ठेवा माझेने. म्हणून हे येत येत परतला पुन्हा मागुता तीर्था गेला. वर्ष 12 क्रमिता झाला परी नाही मनाला स्थिरता. कोमळ हृदय ब्राह्मणाचे वरी पुण्यवान शरीर त्याचे. विशेष पुण्य गुरुसेवेचे म्हणून हृदय पै. असो 12 वर्षे परतोनी नारायण पातला गुरु आश्रमस्थानी. येता देखिला गुरु सुते नयने परी त्याची ओळखी म्हणून पुरे. मग नारायणे हास्य केले म्हणे आम्ही तुवा ओळखिले. ऐसे वदता तोची वेळे पायी ठेविले मस्तक. आरडोनी पडिलासे गळा. रडू लागला खळखळा म्हणे वने टाकुनी वसला आपण गेला यात्रेशे. मज नाही माता पिता नाही बंधू भगिनी चुलता. नाही कोणी पाळिता पोषिता आहा अनंता हे काय केले. एक होती भामिनी मज लागुनी तेही वेश्येने नेली चाळवणी. नेनो शेक वनस्थानी ते मज लागून विदित असे. ऐसा साकल्य समाचार ऐकिला नारायण हृदय थकित झाला. मग तया ते आश्रहित झाला मुद्र वचने करुणी. म्हणे बापा एक आता होणार ते न चुकी तत्वता. कोण टाळू शके ब्रह्मलिखिता तयाशी वार्ता अनुपम्य. ऐसे तया ते आश्वासनी बसता झाला निज आसनी. एरी मांडिली से साजनी परवडी तया भोजनाची. गृहीतो पदार्थ अनुकूल नाही म्हणून कुसमुशी तया ठाईचे ठाई. आता देवा माझे दैवी नाही आलिया समय तिथा. हे नारायणे जाणितले म्हणे बापा तुवा काय आरंभिले. माझे भोजन तब असे झाले नाही उरली उपेक्षा काही. म्हणे विचारी नारायण रस विक्रयाचे न स्वीकारावे अन्न. मरणी सांडे निर्वाण वारीला जाणा हा हेतू. मग एरे गोदहन केले काही उपहारा ते सारिले. मग शयनाते आरंभिले पाय चुरिते तया ते. तव नारायण विचारता झाला म्हणे आजवरी द्रव्यार्थ काय संचिला. तो सत्य निवेदी मजला शंका या बोला न माने. एरव परमलज्जे करून सांगता झाला तय क्षणी. म्हणे 11 आरोग्य दाने साचून ठेविले सदनी आजवरी. या विरहित काही नशे जाणा पात्र तो मृगमय भोजन. वाहते तव चरण शियाना सत्य जाणा महाराजा. निर्मळ हृदयाचा पाहुन चित्ती द्रवला नारायण. काही उपाय करून लाविले साधन या लागे. मग तया ते मधुर वचने बोलता झाला तक्षणी. म्हणे मी सांगेन जे करणे ते तू निज मने दर्शिके. एरु म्हणे जी तत्वता असत्य न करी वचनार्था. सांगल ते स्वीकारिना आता नव्या अन्यथा स्वामिया. मग श्लोकाधारे करून बोलता झाला वचन तोची अवगत हो जाना तुम्हाला गुणी समजता. म्हणे या मलमासाची निशेष गोदाना परम विशेष. जे आचरती निर्दोष त्या पुण्यास अपार नाही. जितुके रोम धेनु अंगी असते तितुके कल्प ब्रह्मलोकी वसती. समूढ वया पापाची शांती आचरित या प्रती हे पुण्य. तरी उदयिक करुणी प्राप्त स्नान ही धेनु करी कृष्णार्पण. वरी दक्षिणा संचित
जिरोप्यनाने करी अर्पण द्विजाते. इतुके वचन जरी मानशे तरी तू अक्षय सुखी राहशी. करी अर्पण द्विजाते इतुके वचन जरी मानशे तरी अक्षय सुखी राहशी. येरुवदे त्या समयाशी तदा स्वयसे अक्षरे परी विश्वासना वाटे नारायणा. करील ना करील गोदाला एवढीच ते उदर पोषणा. म्हणून मना संशय परी विप्रकुमार तो द्रवला. आधीच होता तो त्रासला. त्याही वरी सद्गुरु भेटला. उपदेश केला परमार्थे. मग भावार्थ धरुणे सद्गुरु वचने. प्राप्त काळी आला स्नान करुणे. एक विप्राते बोलवणे उपजने अनुसरला. दाना तेजो विप्र प्राचारिला. तो परम आश्चर्य वनिता झाला. म्हणे आज काय आठवले याला. पुढे निवनाला केवी होय. असो आपणाशी काय कारण असंप्रद धेनु येतसे दान. म्हणून विधियुक्त संकल्प सांगून करी पूजन धेनूचे. उपरी विप्र पूजा स्वयं करून ते धेनू असे दिल्ली दान. मनी भावार्थ गुरु वचनी पूर्ण नसे जाण अन्य काही. एका सद्वा वाचून काही सद्गुरूच्या भेटी होणार नाही. तया विना सुटेन संदेह जाणा सर्व हे भाविक हो. आधीचा विक्रकुमार दरिद्री पाही. माता पिता पाळिता दुरी नाही. उदरनिर्वाहाची धेनू तेही दिदले पायी दाना ते. एक दिनीचे भक्षवया अन्न तेही किंचित गृही नसे जाण. यापरी सर्वस्वे घडिले दान तया विप्रकुमारा लागून. असे झाले ते दिवशी जाण परिप्राप्त झाला माध्यान्ह. विप्रकुमार तळमळे तेने करून अन्न भक्षवया कारणे. अंतरीच आपुल्या खुसमुसे काहीच न बोले सद्गुरुशी. ऐशी करिता अस्तमानाशी संधी आपसी होऊ आली. तव नारायण काय केले निवांत मनी आसनी बैसले. स्नान संधी ते मांडिले आरंभिले पूजनाते. त्रैलोक्यनाथ चक्रपाणी उपोषित राहून विधी शिकवणी. कीटक पक्षी आदी करुणे जो त्रिभुवनी पाळीत असे. तेथे विक्रकुमार शोधेने पीडित हे तया ते ना सहावेचे मात. तव तो नारद मुनी अकस्मात देखिले तेथे कौतुक ते. मग तसेच त्वरित चालिला मुनी ब्रह्मलोकाप्रती आला. सदावे नमस्कारला पिता फुला आणि समग्र निवेदला वृत्तांत. म्हणे नवल देखिले आजी स्वामी. विप्रकुमाराचे अक्षरे लिहिली तुम्ही. जे तक्र विक्रय निर्वाह यो मी प्रीती देणे करावा. असे अक्षर स्वामींचे ते असत्य झाले साचे. तयाने दान दिले धेनूते. पुढे निर्वाह कसे काय असता हो आला दिनमान. पुढे तयाशी गती कवण असत्य झाले वचन. ब्रह्म अक्षरे पूर्ण स्वामिया. एकोणी नारद मुनीची वाणी चतुरानना दचकला म्हणे. निरखिता झाला जव ध्याने तव सत्यवाणी सर्व हे. म्हणे हे तो विपरीत झाले तया ते सर्वस्व दान घडले. आता उपाया ते पाहिजे केले तसेच तरीच भले कर्म हे पै. जेथे जे जे अर्पावे तया दशगुणी लागे पावावे. हे जाणून ब्रह्मदेवे काय मांडिले विधान. सत्वर ब्राह्मण वेश नटला सवे दश गाईचा मेळा. घेऊन बोलू की आला त्वरी पावला विप्रसदन. गाई उभ्या करुणद्वारे विप्रकुमारा ते हाका मारी. येरू पादला जळ करी सदावे नमस्कारी तया ते. तव चतुरानन बोले तयाशी तुझ्या पिदरे आम्हापाशी. दोष गौतम्य आरक्षणाशी ठेवल्या होत्या निर्धारे. त्या तू आपल्या अंगीकारी. आता म्हणून झाला बोलता ऐसे वचन ऐकून तत्वता. येरू थांबा म्हणे तया ते. मी आपुले गुरुशे पुसन माघारी येतो परतोन. ऐसे तया ते बंधून आला परतोन माघारा. मग गुरुबंधू ते म्हणे तेव्हा एक विप्र आलासी सदैव. तयाने आणिल्या दशधेनू वा अंगीकारा. माते म्हणत असे म्हणे तुझ्या बापे ठेविल्या पायी. तो माते भीत नाही काय उतरू असे ते समय. कृपा करून देई दया ते. ऐसे कोणी नारायण किंचित केले हास्यवदन. कडली अंतरीची खुणा आला घेऊन विधाता. येथे जैसे आपण ध्यावे तया दशगुणी लागे पावावे. म्हणून ब्रह्मदेवे दश धेनू आणल्या पै. मगा तया ते आज्ञा देत अवसरी. धेनू आणि गृही भितरी तया विप्राती नमस्कारी. जोडल्या करी सद्भावे. गेले जावणी तशीची केले धेनू ते अंगीकारले भले. वरी गोप्यनाने चांगले गणित भले एक दशक. ऐसे स्वामी करून ते वेळा नमस्कारोने विप्र बोलिला.
नारायणाने निवेदिता झाला. वडा भरला गोधनी तपतया ते वरे. नारायण एकमुळे आता रौप्यनाने धेनू लागे घेऊन येई तृण आणि उतारा लावणी तुझ्या. जी इच्छा असेल अंतरी तेची तू आजी स्वीकारे. अर्थ नाणे तया माझा रे असो दे पदरी तुझ्या. ऐशे आज्ञा पिता तया ते हिरू आज्ञा तशीच वर्तत. रौप्यनाणे नेवणी बाजारात तृण आणि धेनू लागे. मग गोवाने आपली वासना तोची पदार्थ घेता आपण अर्ध रौप्य नाणे समग्री जाना ठेविता झाला विप्रकुमार. धेनू येथे घालून तृण स्वयं सरिलेसे भोजन. मग गुरुसेवे लागून तत्पर झाला यामिनी. तब शिकवण देतसे नारायण म्हणे बापा एक वचन. प्राप्त काळी उठून गंगा स्नान येई करुणी झडकरी. मग बोलवणे विप्र मेळा दान देई धेनू सकळा स्वयं होय तो निराळा. पाहिजे कशाला कटारोप रौप्य नाणे तुझ्या पदरी. गणती असे 9 द्वारी एक अर्ध रौप्य नाणे वरी. असोच आचार्य जाणता तरी 10 विप्र बोलावून दक्षिणेसहित देई गोदान. जनिकरिता अनुमान वचना जाना माझिया. अशी शिकवण देता तया ते हिरू आवश्यक म्हणे या ते. अमान्य स्वामी वचना ते न करी जाना स्वामिया. नंतर प्राप्तकाळी उठून करता झाला गंगा स्नान. पाचारुणी या ब्राह्मण केले संपूर्ण गोदान. दान केले सर्वही धन माध्यांती खाते नाही धान्य. म्हणे हे भगवान जनार्दन केवी प्राप्त न माझे हे. धन देखील नाही आजवरी ते चालता आहे निज मंदिरे. ते न राहावे की पदरी. जन्मावरी चुकेना माझी या प्राप्ती हेची पूर्ण. तक्र विक्र हे उदरपोषण करावे परिते धेनू हे जाना. दिदली दाना गुरु आज्ञे. ऐसा कुसुमशी आपले मने परी बोलुनी दाविना वदने. तव संधी प्राप्त झालिया वने विप्र म्हणे शुद्धित पै. तव चित्रगुप्त वर्ततसे समूळ निवेदिले ब्रह्मया ते. काल दश धेनू दिदल्या जाते त्याने त्या ध्येयाते अर्पिल्या. समग्र धेनूचे केले दान पदरी नाही काही अन्न. तक्र विक्रय उदरपोषण करी पोषण विप्रकुमार. मग शतधेनूचा समुदाव घेऊन चालला ब्रह्मदेव. द्वारदेशी उभा राहुनी पहाव पाहता झाला विप्रकुमारा. म्हणे महापुरुषा बाहेर येई ही गोदाने सांभाळून घे. तुझ्या बापाने हे ठेवी आजवरी पाही पाडिली मी. अशी एकदाची मात हिरू आला धावत धावत. पोटी शुद्धा नळ अतितप्त तो नयने देखता विप्रारावे. देदीप्यमान सर्व शरीर भस्मीचरित पठारे. वृक्षमाळा अतिसाजिरे कंठी घाली परिपूर्ण. सर्व गोदानाचा कडप गणिता 1 शतभरी माप. मग परतला ते सापेक्ष गुरुबंधू जवळीके. सर्व वृत्तांत निवेदिला म्हणे द्वारी एक विप्र आला. असे शतधेनूंचा मेळा सांभाळी मजला म्हणतसे. विप्र क्रमादेव विक्तमान मुखे बोलतसे वचन. तुझ्या वडिलाची ही एक गोधने वरी रौप्य नाणे शतवरी. ऐसे तो वदतसे वचन. सांगा आता आज्ञा ते कवण. हिरू बोलतसे हसून सांभाळे गोधन सर्व ही. गुरु आज्ञेने तत्पता गोदाने झाला आणता. हाती देऊणी द्रव्यशता पाहता विप्र गुप्त झाला. पर हे ब्राह्मण नेणे काही हर्षयुक्त धेनू आणि सर्व ही पुन्हा नारायणाचे ठाई इतरा काही अवगत. मग गोदाने भरून कोठान घातली तया लागी तृण. स्वयंभक्षी श्रेष्ठ अन्न आवडे पदार्थ तुझी पै. असे करुणी सारासारी मागुता गुरुसेवा अंगीकारी. चरणाचरिता निर्धारी बोलिते अवसरी नारायण. म्हणे सका एक वचन. गृहभरी दाटले गोदान याशी सांभाळिता कहशेन. तरी सांगतो वचनात एक धेनू ते पोषिता. कंटाळा आलासे तत्वता येथे जंबराची वार्ता केवी आता घडू शके. तै उदयिक स्नान करून पाचारी विप्रा लागून. संपूर्ण गोधने दक्षिणादाने विप्र लागून अर्पावे. संग्रहीन ठेवी एका अडका. इतुके कार्य आधी करी का. हिरू तैसाच करी देखा उठुनी प्राप्त काळी. गंगा स्नान सारिले गंगाजळी. पाचारिले विप्रमंडळी. समग्र गोधाने एकची मिळी. पूजा केली गंधाक्षते. मग एक रौप्य गोंधन अर्पिता झाला विप्रा लागून. ब्राह्मणाचे मने हर्षपूर्ण नेता
गोधने बोलत येते. म्हणे प्रतिदिनी वाटेतो गाई, याशी तो एक दिनाची भक्षण नाही. ही तो दिसते अपूर्व नवाई, किंवा शेषशाही तुष्टला. एक म्हणते कारण काय आपणाते, आनो कुठून तरी पराते. धेनू मिळाली एक आपणाते, दक्षिणे सहित निधारे. ऐसे बोलता द्विजवर समस्त पातले निज मंदिर. इकडे रडे विप्रकुमार होणी स्थिर बैसलाशे. म्हणे रात्री गृहभरी दावणे, वाडा भरलासे गोधनी. कैशी कर्माची कहाणी न देखो नयनी पैयक. असे म्हणून स्वस्थ बसला तो दिन अस्त होऊन आला. परी पाहुण्या कौतुकाला नारद गेले ब्रह्मलोका. नमोनिया चतुराननाशी निमित्त झाला वर्तमान. म्हणे आपण दिले गोधन, तिरी दिले दाना तयाने. तक्र विक्रय निर्वाह ऐसा निखिताचा भाव. परी एकही धेनुतन ठेवी हो, पुढे निर्वाह कैसेनी हो आला अस्तमान. औपोषित असे तो ब्राह्मण. एकदा मनेश्वराचे वचन हास्य केले कमळासने. मागुनी कमळासने उठून सर्व घेतले सहस्र गोधन. वरी सहस्र रौप्य नाणे घेऊन चतुरानना पातला. उभा रावणे दारदेशे हाका मारे विप्रकुमाराचे. येरू धावता आला वचना सरसे, केला विप्रांशी नमस्कार. ब्रह्मा बोलत असे तेव्हा, ह्या धेनू सांभाळी सदैवा. वरी रौप्य नाणे ठेवा सहस्र, वरी पै असे. आता तरी सांभाळी समग्र पाही. वंदन गुप्त झाला तीच ठाई. देखता चटा कला निज हृदयी, आला लवलाही भीतरी. संवळ वृत्तांत निवेदला म्हणे, सहस्र गोदानाचा मेळा घेऊन रौप्य नाण्याला. परी पाहता गुप्त काला नेनावे. एकूणी तोषला नारायण, म्हणे लागले हे साधन. मग म्हणे तया लागुण, सांभाळी कोण कडपा. तरी धेनू ते अर्पित ऋण, तुही सारिका भोजन. प्राप्त काळी करुणी स्नान, आणि पाचारुणी प्राते. समस्त धेनू दक्षिणेशी, दान देईका ब्राह्मणाशी. इरुहर्षयुक्त मानाशी, तथास्तु वचनाशी बोलत असे. मग दुसरे दिनी तैसेच प्रकार, आचार्याला झाला विप्रकुमार. पाचारुणिया धरामर, धेनू समग्र वाटिल्या. दक्षिणेसहित दिले दान, नाहीसे केले सहस्र नाणे. नवरे दर्शना एकही जाना, धेनू संपूर्ण निजगृही. ऐसे कथा तये केळा, वृत्तांत ब्रह्माते कळला. म्हणे सहस्र गोधाने वाटिता झाला, आहारे कपाळा हे कायो. आता 10 सहस्र नेता धेनू, त्यात दान देईन ब्राह्मणो. एष प्रत्यही दोषगुणित धेनू, कोठून आणो तयाते आयुष्य शतभरी पूर्ण. तो तव प्रत्यही करीन हेची कारण, त्याची रुचिल येथे चिधमन. तक्र विकुन काय काज, कोण गुरु तयाते भेटला. माझा मंत्र मज पडला, उने आणिले ब्रह्मक्षराला. हे वेदाला वित नशे, मग हंस विमान पाचारिले. तयाते निजमुखी निवेदिले, भूलोकी जाऊन ते वेळे घेऊन घेई विप्रकुमारा. मग हंस विमान येऊन दिदीप्तमान केला ब्रह्मनंदन. येरी नारायणा ते म्हणून, म्हणे प्रसाद हा जान पै तुझा. पावन केले गुरुराया, निवारिली जन्ममरणाची छाया. म्हणून वारंवार लागे पाया, मी ते नाही भावार्था. सुते वादन करवेची जाण, वाचेशी पडिले दृढ मौन. न उर्वता तिय दिन, नेला उद्धरून ब्रह्मलोका. समग्र जना आश्चर्य करते, नारायणाच्या चरणी लागते. धनधान्य गुरुमूर्ती, याता याती निवारिले. ऐसे हे गोदान प्रकरण विशद केले, श्रुतीय लागून न लागता. तृतीय दिन नेला उद्धरून विप्रकुमार, म्हणून या मलमासी जाण. अगद्य घडे गोपूजा वरद न, त्याही वरी संत सेवा पूर्ण. न लागे आणा साधन पै, श्री गुरुचरणी परम विश्वास. तयाचा चुके गर्भवास, पुढती न लागेची सायास. जन्मपंक्ती सभवणे, प्रत्यय देखिला नयने. विप्रकुमार गेला उद्धरोणे, अक्षय ब्रह्मभवने. नव्हे ह्याने कालत्रयी, अन्नी प्रथम श्लोकाचा भावार्थ. निवेदिला तुम्हा ते समस्त, येथे धरून या शुद्ध भावार्थ. आचरावे सतव्रत, ऐसा हा प्रथम श्लोक भला. त्यावरी कथा भाग वर्णिला, ते आचरती गोदानाला. तरी ब्रह्मलोकी तयाला वास घडे, जितुके रोम गौतमी वरी. निवास तितुका कल्पवरी, पापक्षाळा निर्धरी तात्काळी. की जाण पहा विप्रकुमार पुण्य केले, तरी जन्मांतरीचे पाप गेले. तक्र विक्रय ज्याचे खुंटले, गुरुसेवे फळले भाग्य त्याने. म्हणून भाविकजन सद्गुरु ते, जावे अनन्य शरण. गर्भवास चुके नेने, न लागे साधन अनेक काही. स्वस्ती श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ, पद्यपुराण आणि स्कंदपुराणात सम्यत घेऊन मनोरसुत.
दशमोध्याय संपूर्ण. कृष्णार्पण. गोपाळ कृष्ण भगवान की जय. अधिक महिन्याची पोथी. अध्याय 24. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. ओम नमो आदिनारायणा. विश्वचाळका विश्वपालना. चराक्षर जे का चरणा. ते जाणत सत्ते. तेथे विनय नमन करता. की केवता पयसे वार्ता. म्हणून मोहण्याची वाल्मिराता. चरणी माता ठेवित. कुशळ करावी कविता. ही सकळ तुझी सत्ता. वदता आणि वदविता. मनोहर परविता तुझी पै. एका श्रोतो संत सज्जन. मागे विप्रकुमार गेला उद्धरून. सद्गुरु नारायणे कृपा करून गोदाने उद्धरिला. आता तयाशी जे भगिनी. ते तो वेशेने नेली चाळवुनी. तयाशी काय झाली करणी. नारायणे म्हणे ती चिंता. सद्गुरु ऐसा दयाळू पाही. तुझ्या ना देखो कवनी ठाई. विप्रकन्या बुडतसे पाहे. पाप डोही अगम्य. तरी ते असे कवन ठाई. ती ते लावावे परमार्थ सोयी. म्हणून निघाला लवलाई. शोधी सर्व ही भुवंडळा. तव लक्ष्मण नामे एक नगर. असे विस्तीर्ण अग्रे कोणावर. चारी वर्ण अपरंपार. धनदायी सावकार सर्वही. तेथे ती विप्रकन्या पायी. वेश्या घेऊन गेली लवलाई. ठेवती झाली निजगृही. अत्यादरी करुणी. अपवर झाली विप्रद्विता. सौभाग्य ती न देखता. मागे तले धन देई देहाता. अतिसुंदरता देखून. आधीच ब्राह्मण वर्णी. गौरांगी सुंदरपणी. गंडस्थळे ठष्टसोनी. नाशिक करणी डोळसा. ऐसी ते देखुनी थेटे महान. मागितले द्रव्य देती आणून. एरी ही झालीसे निमग्न. भरला मदन निजांगी. तव नगरी नारायण पाही. अवचट पातला तया ठाई. शोध करिता वेश्यागृही. कळला सर्व वृत्तांत. मग तिची या गृहा पातला. नयनी देखिले विप्रबाळा. मने म्हणे आहारे कपाळा. हा तव सोहळा केवता. गृहे दासदासी अपार. गजरथ वाची शकट थोर. नाना वस्त्र अलंकार नेणे सुंदर शोभली. ऐसी देखोनी सुंदरी ते. निसंग चढला उपरी वरते. एरी अवलोकिता तया ते. असेल कोणी व्यसनिहा. एरी मनी चाकाटली मनस्वी. म्हणे हा तव दिसतसे तपस्वी. नेनोयाची पूर्ण उर्मिसी. म्हणून धर्मी आलासे. आसन देऊन या सत्वरा. नमन केले द्विजवरा. एरून दे आशीर्वद उदरा. नघे थारा निजासनी. ती म्हणे स्वामी बैसावे येते. एरो हास्य वदने बोले तिथे. तू ओळखले नशी की आम्हा ते. बोले निरुते शुभानने. तुझा जन्मे कवने ठाई. कुठून आलीस या ठाई. ब्रह्मकुळी उपजोनी पायी. काय केले सार्थक. तुझी माता पिता पुण्यवान. तुझ्या बंधूची दशा कवण. येते विषयी आसक्त होऊन. काय कर्माचरण आचरलीशी. उत्तम हा नरदेह पायी. वारंवार लादणार नाही. याचे सार्थक करी काही. न पडे प्रवाही अनेक. पुढे नरकवास अतिदारुण. कुंभी पाकी घाली सूर्यनंदन. तेथे सोडविता तुते कोण. असे तो सांगणे मज लागी. हा तुझा समग्र परिवार. दासदासी अपार. हस्तिवाची रथावर. धन अपार गाठीशी. हे तव राहिलं तिच्या तिथे. ती कले जाणे लागे तुते. विचारून पाहे वरुते. सांगे तो सत्य तुझ लागे. ऐशोपदेशयुक्त ओळखण. ते देता झाला नारायण. एरी पाहते झाली निरखण. तो ओळखिला पूर्ण निजमनी. हा तव माझा गुरुबंधू. म्हणून चाकाटली ते बंधू वधू. काय न बोलेची अनुवादू. मोहिनीची वदिले तया ते. सद्गदित परमांतरी. होणी तया ते चरणघरी. बोलती झाली ते सुंदरी. अति आदरे तया ते. मग मुळापासून समग्र. तया ते सांगते झाली समाचार. म्हणे माझे तव कर्म घोर. भोगल्या विने सुटेना. आता कवन उपाय ते करू. केवे उतरेल पहिलं पारू. कवन भेटेल ऐसा सद्गुरु. नरक घोरू चुकी नेणे. हा नरदेह अति उत्तम पाही. तया उपरी ब्राह्मण वर्ण देही. आहारे जनार्दना शेषशाही. काय हे दैवी महाराजा. असे म्हणून ती वेळी ढसढसा अश्रू गाळी. चरणेचे मस्तक मोडी. विप्रबाळी ना सोडीच. परम गहिवरा दाटला. मग कंठ करुणी मोकळा. रडू लागली ती अबला. पडली गळा विप्राच्या. म्हणे माय बापे सर्व गोत. माझा तू तव परमाप्त. अनिनो
बुद्धीची कोणगता माझी माता खेवती खडे. आम्ही उभयता भावंडे जाणं दोघांच्या गती झाल्या दोन. केवता कोपला नारायण कैसे प्रवक्त न माझे हे. आता देवा हे केले काही माता पित्याची सेवा घडली नाही. बंधू तोही अवलोकिला नाही पहिले अपायी काळाच्या. दान धर्म नेनेचे वार्ता भजन पूजन न घडे सर्वथा. विप्र भोजन न घडे जाणे तत्वता. नाही वार्ता पुण्याची संत सेवा घडली नाही जाण. नाही कथा पुराण श्रवण वृथा आले जन्म लागून. केवता भगवान कोपला आहारे दुष्ट चतुरानन. हे काय ओळवले माझे या भ्रकन. हे केशवा हे जनार्दना यमयातना निवारी ये. ऐसे सद्गत अंतरी परम घावरली सुंदरी. टपटपाश्रू गाडी नेत्री द्रवला अंतरी नारायणा. मग ते धरुणी हृदयी संबोधिता झाला ते समयी. म्हणे चिंता न करो काही शेषशाही निवारेल. अशा आसोसने निज पिजला आपण निजा सनी बैसला. मग म्हणे सांगोनी जे वेळा एकशे हे राजशे. येरे व देते समये स्वामिया अमान्य नव्हे वचना तुझ्या. सांगाल तीच क्रिया स्वयंआचरेण निर्धारे. मग अवधी तेव्हा नारायण म्हणे हरी सर्वस गृहदान राहेनी राळी होऊन. पुढे महिमान दिकसे आप्त सेवक सर्वांते निरोप देई सकळांते. देऊनी त्याच्या द्रव्य ते अर्पी ब्राह्मणा ते सर्वही. स्वयं करून या स्नान मग पाचारी ब्राह्मण. समग्र ही पूजा करून देई लोटन भामी निये. तुळशीपत्र ठेवी गृहात काय न ठेवी धरी म्हणी आस. होई सर्वस्वी उदास सोडी आस सकळही. ऐसे आचरता तुझला गुण नुपक्षिवनी शिरादली जाऊन. उडी घालून निजांगे होईल भयंगी दयाळू. विश्वास मानशी वचनी तरी मुक्त होशी हेच क्षणी. पापद्रव्य देई टाकोणी चक्र पाणी तुष्टेल. असे वदतात या लागुण येरी तशीच करीती झाली आपण. तक्षणी आली स्नान करून पाचारी ब्राह्मण नगरीचे. मग संकल्प करुणी सकळ गृहावरी ठेविले तुळशीदळ. गाई म्हशी वाजी कल्लोळ विप्र सकळ नेते झाले. दासा आणि दासीपायी द्रव्य देऊनी मुक्त केले देही. एकाके एक वस्त्र निशिपायी ऐसी नवाई झालीसे इतके कर्म सरे तो पर्यंता. नारायण ही होता तेथे मागोता देती येते जातो बिरडा ते पयामी. आता तो एक करावे एकाने माते स्वीकारावे. 3 सहस्र द्रव्य द्यावे तरीच अंतळू द्यावे शरीर. 3 सहस्र अर्पिले जो द्रव्य तुते तरीच परिविजे तयाच्या मनोरथा ते. नाही तरी स्वस्त बैशी निवांते मानी वचनार्थ इतुका. आम्ही येऊ प्राप्त काळी आकर्णोनी तुझी नहाळी. कृपाळी तो चंद्रमोळी संकटी सांभाळी दासा ते. ऐसे वंदन चालता झाला एरीने नमस्कारुनी बोडविला. म्हणे अमान्य करी वचनाला जो सांगितला धर्म पै. सूर्य अस्त पावला झाला तव जारा आले ते वेळा. 3 सहस्राचा नेम ऐकिला परतला वेळा सर्वही. कोणा तेथे देववे इतके द्रव्य मग परतले झाले सर्व. एरी उपोषित असे पहावं तव काय अपूर्व वर्तले तेथे. अतिरिक्त जाता नारद मुनी कौतुक पाहिले तेने नयने. तसेच येथे झाले ब्रह्मभवने ब्रह्मया लागुनी नमेले. स्वागत पुसता ब्रह्मदेवे काय देखिये जी अपूर्व. मग हास्य करुणी मुनी पुगम पहाय झाव बोलतू. काय तुमची या लिखितार्था दिसून आली असे ताता. मग समूळ निवेदिली वार्ता होय देखता येथे पै. म्हणे विप्रकन्या सुंदर तिने आचरावे कर्म जार. तया योगे भरावे उदर हे तव अक्षर स्वामी. तरी तिचे सर्वस्वी दान केले अलोटोने माते स्वीकारिले. 3 सहस्र द्रव्य देता भले तरीच गडे रती त्यासी. ऐशा द्रव्याचा नेम लागून न देता उपोषित कामिनी. हे मी देखुनी नयने या ठाया आलो असे. ऐसे एकता उत्तर मनी विचारी चतुर्वक्र. म्हणे हे तो कर्म घोर घडू आले दिसत आहे. मग उठून या झडकरी 3 सहस्र द्रव्य घेतले पदरी. तुरे पातला त्या नगरी अकस्मात दारी उभा ठेला.
सत्वर उपवरी विधीला बोलता झालासे बोला. नेम ऐकेला निजकरणी नेमयुक्त द्रव्य दिदले. म्हणे मी परतवणे येतो ये वेळे सिद्धांता असो दे सफळ. म्हणे तात्काळ चालिला ऐसी करुणी नवाये. गुप्त झाला ठाईचे ठाये येरी मार्ग लक्षित. बैसली पायी सूर्योदय पावतो परी येताना देखित याते. उपोषित बैसली ते नशिबीची द्रव्याते. काहीच केली या जानपा तव सूर्योदय झाला आणि नारायण पाताला. येणे वृत्तांत निवेदिला जो वळतला निशिते. म्हणे येऊनी सौदागर द्रव्य दिदले 3 सहस्र. न देखो अद्यापवर पुढे प्रकार घेऊता ऐसे एकदाचे उत्तर येरू हर्षला निर्भय. म्हणे बोलावी धरामर वाटी सर्व धन हे. स्नान करून येई आता बोलावणी विप्र समजता. द्रव्य वेची हे तत्वता नशे वार्ता अन्य काही. तथास्तु म्हणून निज वाचा स्नान करुणी भावेसाच्या. पांचारुणी मेळा विप्रांचा केला द्रव्याचा बनाना. मुष्ट्या आणि वंजड भरून द्रव्य वाटी झाली कामिने. आश्चर्य कळती सकळजनी देखी नयनी नारायण. दुसरे दिवसा लागून नमुष्टी भरी अन्न तव दिनमाना झाला असता मान. झाले कथन ब्रह्मदेवा पुन्हा नारदे जावणे वार्ता निवेदली ब्राह्मण करणे. म्हणे 3 सहस्र ते कामिने केवी हानी द्रव्याते. काल तुम्ही जे द्रव्य दिदले ते तो सर्वही दानाते दिदले. पुढे पाहिजे विचारिले उपोषित बलाती. आजीचा तर दुसरा दिन उपोषित ते अंगना. जार न येती कोणी सदना पुढे विचारणा केवती. जारत्वे उदार भरावे हे तो असत्य झाले आगवे. ऐसे गुणी ब्रह्मदेवे म्हणे हे तो बरावे दिसेना. मग उठवणे लवलाही 3 सहस्र द्रव्य घेतले पायी. तात्काळ पातले निजगृही ऐसे त्या ठाई वेशाते. जितके द्रव्य दाना दिदले तयाच्या दशगुणित अर्पिले. पाहिजे म्हणून शास्त्र बोलिले यथार्थी ते घेतले 30 सहस्र. पातला मंदिर लावला हे समग्र द्रव्य पुढे ठेविले. मने हे ठेविले गृह मिळे आम्हा ते यापिले कामानळे. येऊ मग वेळ लक्षण आपण असो सावकार. पाहुणे ते तो स्वरूप सुंदर अंगी दाटला कामज्वर. म्हणून सत्वर पातलो तरी जे मागती तुची देईन. न करी कदा अनुमान हे द्रव्य ठेवी साठवण. आम्ही परतो न येतसो पाहुणिया सुंदर क्रांती. इरीचा काटली चित्ती मस्तक ठेवी चरणावरती. म्हणे विनंती परीची जे अलोट असे नेम माझा. तोची परिशीचे महाराजा. काल द्रव्यार्थ घेतला बोजा झाल्या भारता तयाशी. तरी तो अद्याप देखिला नाही. हे द्रव्य मी तो सेवी तयाचा मनोरथ पुरविता. सेवा तुमची स्वीकारू ऐसे नेमोत्तर नारीचे जाणा. आकर्षणीय तारण चकित झाला निवसाना. हे तो कठीण दिसत आहे. मग तिथे बोलत असे वचना तरी पुरवी तयाच्या कामना. तवरी हे द्रव्य ठेवी साठवून येऊ परतो न मागवती. असे ते वदवणे गुप्त झाला तक्षणी. एरी चढागली म्हणे केवते करते विपरीत. असे वर्तमान झाले ते ठाई तव भाग्योदय झाला पायी. नारायण आला लवलाही एरी ठेवी पायी मस्तक. एरीने वार्ता निवेदिली सकळ. म्हणे देऊणी द्रव्य तात्काळ गुप्त झाला न लागता वेळ. नेनो खेळ कैसा हा एरू म्हणे बहुत झाले निखे. तरी आता एक ऐके स्नान करुणी निखे द्रव्य वाटी या विप्राते. मग बोले ती भामिनी केवती आचरू हे करणे. द्रव्य तो दिदले दोघांनी न देखो नयनी एक तो. उत्तर ते तया ते नारायणा तुझे सांगित ते का करी कारण. तिने तात्काळ स्नान करून विप्रवर्या आकारिले. मग द्रव्याशी भरणी सोडी नीती झाली विप्रमंडळी. एरी राहिलीशी निराळी नेत्रकमळी अवलोकित. ऐसा सर्व धनाचा व्यव केला. त्रिरात्र उपोषित ते बाळा. तव दिन मात्र अस्तमास गेला. 4 कडला ब्रह्मदेवा. नारदी निवेदिले समग्र. घाबरला चतुर्वक्र. म्हणे आता कविता प्रकार न सुचे विचार काही आता. ऐसे द्रव्य न्यावे कोठवरी तिथे आयुष्यत शतवरी. प्रीतिदिनी आचरता सुंदरी. दशपट द्यावे लागे पै. सांप्रत द्यावे लागे 3 शक्ष. ऐसे वाळता दिवसेंदिवस गणती वर्ष शतास. तरी द्रव्यनाश कुबेराचा.
ऐसे जाणवणे अंतरी हंस विमान धाडले सुडकरी मणी घेऊनी यावी ती सुंदरी आचले परी तरी ऐसे हे आज्ञा होता तत्काळी विमान उतरले भूतळी तत्काळ दिव्य रूप केली परी विमाने न बैसे ते म्हणे सद्गुरु नारायण न देखता न येता जाण न सेवी मी विमान जावे परतो न माझा रे मग विमान करुणी स्थिर दूत गेले सत्वर नमुनिया चतुर्वक्र समाचार सांगितला विना नारायणा वाचून विमानीनं बैसे भामिनी मग वदे कमळासने हे अपूर्वे कहाणी अपूर्व नारायणा ते ठेविता हे वरीन दिशे वार्ता हे ऐसेची वारंवार करिता विपरीत वार्ता हो पावे ऐसे जाणून निज म्हणे उभयाता आणविला त्या क्षणी बाहुनिया हंस विमाने निज वनी आणले ऐसे ते शतयुषी जारीन उद्धरली सद्गुरु वचने म्हणून अनन्य होऊन जावे शरण सद्गुरु दे परी मुख्य भाव असावा मग पावे जे देवार्थी देवा म्हणून सांगितो तुम्हा सर्व भावार्थ आचरावा मलमास जरी सर्वस्वी दान केले तरी तत्काळ पाविजे फळे संतुष्ट होणे गोपाळे पद आढळ तो पावे स्वस्ती अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्यपुराणीचे समद्य मनोरसूत विरचित चतुर्विंशोऽध्याय. निवास कृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय.